हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मार्गी. स्वागत आहे तुमच्या सर्वांचं UPSC प्रिलिम्स 21 या सिरीजमध्ये. या सिरीजमध्ये आपण UPSC पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनातून 21 महत्त्वाचे मुद्दे दररोज पाहणार आहोत. त्याची सुरुवात आपण आजच्या जेझेरो क्रेटर या पॉईंटपासून करणार आहोत. जेझेरो क्रेटर हा पॉईंट पाठीमागच्या काही दिवसांमध्ये करंटमध्ये होता. नासाचं पर्सिवरन्स रोवर जे आहे ते मार्सवरती लँड झालेलं आहे आणि त्याची जी लँडिंग स्लाईड आहे त्याचं नाव आहे जेझेरो क्रेटर. तर हे जेझेरो क्रेटर नेमकं काय आहे, त्यानंतर याला नाव देण्याचं काम कोणती युनियन करते, या गोष्टी आपल्याला पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत. जसं की जेझेरो क्रेटरबद्दल सांगितलं जातं, इट इज अन एन्शंट रिव्हर डेल्टा दॅट हॅज रॉक्स अँड मिनरल्स दॅट कुड ओनली फॉर्म इन वॉटर, असं या जेझेरो क्रेटरबद्दल सांगितलं जातं. आता हा जो क्रेटर आहे जेझेरो क्रेटर, तर त्याचं नाव देण्याचं काम कोण करतं, तर ती एक युनियन आहे जिची स्थापना 1919मध्ये झाली होती, जिचं नाव आहे इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन, जिला 2019मध्ये 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत. इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन. तर ही युनियन या पद्धतीची नावं देण्याचं काम करते. त्याच्यानंतर इतर ज्या काही मार्सच्या मिशन्स आहेत ज्या यावर्षी लॉन्च झाल्या होत्या त्या देखील माहिती असायला पाहिजे. जसं की UAEची होप असेल तर ती होप नावाची मिशन माहिती असायला पाहिजे. त्यानंतर पुढची जी आहे चायनाची तैवान 1 म्हणून जी मिशन होती ती देखील या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे. त्यासोबतच म्हणजे नासाची पर्सिवरन्स रोवर पाहत असताना इंडियाची जी मिशन आहे, ज्याला की इंडियाज मार्स ऑर्बिटर मिशन की मंगलयान म्हटलं जातं, ती देखील माहिती असायला पाहिजे. ज्याच्या अनुषंगाने PSLV C-25 हे जे लॉन्च व्हेकल आहे ते देखील माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढची जी दोन नंबरची बीट आहे ती आहे ॲमेझोनिया 1. तर ॲमेझोनिया 1 काय आहे हे प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून आहे असं बीट विचारला जाऊ शकतो. ॲमेझोनिया 1 हा PSLV C-51 या फ्लाईटने पाठवण्यात आला होता स्पेसमध्ये. तर ती 53वी फ्लाईट होती, विच इज अ 53rd मिशन ऑफ PSLV लॉन्च्ड ॲमेझोनिया 1 ऑफ ब्राझील. म्हणजे ॲमेझोनिया 1 हा ब्राझीलचा सॅटेलाईट आहे जो की या PSLV C-51 या लॉन्च व्हेकलमधून प्रायमरी सॅटेलाईट म्हणून पाठवण्यात आला होता. आता हे ॲमेझोनिया 1 हे ॲमेझोनिया नाव कशावरून आलं, तर ॲमेझोनिया म्हणजे ॲमेझॉनचं जे डिफॉरेस्टेशन चाललेलं आहे ब्राझीलमध्ये, तर त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी हा जो काही प्रायमरी सॅटेलाईट आहे तो या PSLV C-51 वरून वरती पाठवण्यात आलं आहे. म्हणजे ॲमेझॉनचं डिफॉरेस्टेशन याच्यावरून ते ॲमेझोनिया 1 असं या सॅटेलाईटला नाव दिलं गेलं. याच्यासोबतच आणखी 18 को पॅसेंजर सॅटेलाईट्स पाठवण्यात आले होते या फ्लाईटमधून. तर ते को पॅसेंजर सॅटेलाईट जे होते तर त्याच्यामध्ये USAचे 13 होते आणि भारताचे 5 होते. तर भारताचे 5 होते, त्याच्यामध्ये युनिसॅटचे 3 होते, त्यानंतर SD-सॅट होता आणि त्याच्यानंतर तिसरा होता तो सिंधू नेत्रा होता. तर हे 3 सॅटेलाईट देखील माहिती असायला पाहिजेत. तर हा जो ॲमेझोनिया आहे त्याचं मुख्य कार्य काय आहे असं जर विचारलं गेलं तर त्याचं उत्तर असेल की मॉनिटर डिफॉरेस्टेशन इन ॲमेझॉन रिजन अँड ॲनालाइज डायव्हर्सिफाईड ॲग्रिकल्चर, हे त्याचं उत्तर असेल. त्याच्यानंतर आत्ता आपण जसं म्हटलं की भारताचे त्याच्यामध्ये 5 सॅटेलाईट होते, तर त्याच्यातला जो SD-सॅट आहे तो आपला पुढचा मुद्दा आहे. तर SD-सॅट काय आहे, तर SD-सॅट हा शॉर्ट फॉर्म आहे सतीश धवन सॅटेलाईट, याला SD-सॅट म्हटलं गेले. तर सतीश धवन सॅटेलाईट हा एक नॅनो सॅटेलाईट आहे. तर तो नॅनो सॅटेलाईट जो की इंटेंडेड टू स्टडी रेडिएशन लेवल, स्पेस वेदर अँड डेमॉन्स्ट्रेट लॉंग रेंज कम्युनिकेशन्स हे त्याचं काम असेल. आणि जो चेन्नईमध्ये बेस्ड असणारी स्पेस किड्स नावाच्या ऑर्गनायझेशनने बिल्ड केला गेला आहे. तर हा SD-सॅट कशाच्या अनुषंगाने महत्त्वाचा ठरतो, तर हा तर को पॅसेंजर आहेच, पण या SD-सॅटद्वारे भगवद्गीतेची एक कॉपी SD कार्डमध्ये घालून स्पेसमध्ये पाठवली गेली आहे. त्याच्यासोबतच भारताचे प्राईम मिनिस्टर जे आहेत नरेंद्र मोदी, तर त्यांचा देखील फोटो या SD-सॅट म्हणजे सतीश धवन स्पेस सॅटेलाईट जो आहे त्याच्या थ्रू वरती पाठवण्यात आलेला आहे. त्यामुळे हा SD-सॅट ज्याचं की लॉन्च व्हेकल अगेन PSLV C-51 आहे हे देखील माहिती असायला पाहिजे. त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे चौथा, तो आहे मॅरीटाईम इंडिया समिट 2021. आता मॅरीटाईम इंडिया समिट आहे, वेगवेगळ्या समिट्सवरती पूर्वपरीक्षेमध्ये बऱ्याचदा क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. तर ते पूर्वपरीक्षेच्या अनुषंगानेच आपण पाहणार आहोत. म्हणजे जसं की हे ऑर्गनाईज कोण करतं, आता हे मॅरीटाईम इंडिया समिट जी आहे ती ऑर्गनाईज केली गेली मिनिस्ट्री ऑफ पोर्ट, शिपिंग अँड वॉटरवेज या मिनिस्ट्री अंतर्गत ती ऑर्गनाईज केली गेली आहे. त्यासोबतच त्याचा एक इंडस्ट्री पार्टनर होता, इंडस्ट्री पार्टनरचं नाव आहे FICCI. आता FICCI काय आहे, तर फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री हा त्याचा इंडस्ट्री पार्टनर होता. यासोबतच एक पार्टनर कंट्री देखील होती. म्हणजे मॅरीटाईम इंडिया समिटची पार्टनर कंट्री कोणते असा क्वेश्चन आला तर त्याचं उत्तर डेन्मार्क असेल. त्यानंतर फोकस एरियाज जे आहेत ते देखील याच्यामध्ये इम्पॉर्टंट ठरतात, जसं की इन्व्हेस्ट फर्दर इन पोर्ट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स. अँड व्हॉट इज द पोर्ट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफ इंडिया, दॅट इज सागरमाला जो प्रोजेक्ट आहे 2015ला लॉन्च झाला होता, तो पोर्ट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट म्हणून पाहिला जातो. तर त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट वाढवणे या अनुषंगाने हा प्रोजेक्ट आलेला आहे. यासोबतच रिन्युएबल एनर्जी असेल
2030पर्यंत 23 नवीन वॉटरवेज तयार करणं असेल, या पद्धतीची इतर उद्दिष्ट देखील याची होती. त्यानंतर पुढचा जो 5वा बीट आहे तो आहे सायबर क्राईम व्हॉलंटियर्स. सायबर क्राईम व्हॉलंटियर्स पाठीमागच्या काही दिवसांमध्ये थोडंसं कॉन्ट्रोवर्शियल म्हणून चर्चेमध्ये होते, म्हणजे राईट टू प्रायव्हसी आणि सायबर क्राईम व्हॉलंटियर्स याच्या अनुषंगाने बरीचशी चर्चा पाठीमागच्या काही दिवसांमध्ये सुरू होती. तर ती कन्सेप्ट कोणाची आहे? कन्सेप्ट इज एनविसाइज्ड बाय इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर्स. इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर्स जे आहेत, जे कोणाच्या अंतर्गत काम करतात, तर मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या अंतर्गत ऑक्टोबर 2018 पासून हे सेंटर्स काम करतात. तर त्या सेंटर्सनी सायबर क्राईम व्हॉलंटियर्स नावाची संकल्पना एक राबवलेली आहे. तर त्या अंतर्गत जे सजग नागरिक आहेत, तर त्या सजग नागरिकांना इंटरनेटवरती ज्या काही इल्लिगल गोष्टी सुरू आहेत तर त्याचं रिपोर्टिंग करण्याच्या अनुषंगाने काही टास्क दिले जातात. तर त्या अनुषंगाने ही सायबर क्राईम व्हॉलंटियर्स नावाची योजना सुरू आहे. ही सायबर क्राईम्सला फाईट करण्यासाठी योजना सुरू केली गेलेली आहे. त्यानंतर पुढचा जो 6वा मुद्दा आहे तो आहे हेलिना आणि ध्रुवस्त्रा. तर ह्या दोन ज्या आहेत, ज्या अँटी टँक मिसाइल्स आहेत, ज्या रिसेंटली लॉन्च केल्या गेल्या, तर त्या अनुषंगाने आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर हेलिना आणि ध्रुवस्त्रा ह्या दोन्हीही 3rd जनरेशन अँटी टँक गायडेड मिसाइल्स आहेत. आणि 3rd जनरेशन अँटी टँक गायडेड मिसाइल्स कोणत्या असतील, तर त्या नाग मिसाइल्स प्रोजेक्टच्या अंतर्गत येतात. आणि हेलिना हा जो आहे हा त्याचा आर्मी व्हर्जन आहे आणि ध्रुवस्त्र जो आहे तो IAF म्हणजे इंडियन एअरफोर्स व्हर्जन आहे. तर या दोन गोष्टी माहिती असायला पाहिजेत. तर हे डिझाईन कोण करतं, म्हणजे आयोग असा प्रश्न विचारतं की हेलिना अँड ध्रुवस्त्रा बोथ आर द अँटी टँक मिसाइल्स विच आर डिझाइन्ड अँड डेव्हलप्ड बाय, तर त्याचं उत्तर असेल DRDO. ओके. त्यानंतर पुढचा जो त्याच्यातला सब पॉईंट आहे तो म्हणजे नाग मिसाइल्स. आपण जसं म्हटलं की 3rd जनरेशन अँटी टँक गायडेड मिसाईल आहे, तर नाग मिसाईल काय आहे, तर ती 3rd जनरेशन अँटी टँक गायडेड मिसाईल आहे जी की फायर अँड फॉरगॉट मिसाईल म्हणून ओळखली जाते. त्यासोबतच ती ऑल वेदर कंडिशन्समध्ये काम करणारी आणि डे अँड नाईट सिच्युएशनमध्ये काम करणारी मिसाईल म्हणून ओळखली जाते. त्याच्यानंतर नामिका काय आहे हे देखील माहिती असायला पाहिजे. नामिका हे नाग मिसाईल कॅरियर म्हणून ओळखली जाते. नाग मिसाईल कॅरियर इज नामिका. त्यानंतर आपला 7वा पॉईंट आहे गो इलेक्ट्रिक कॅम्पेन. गो इलेक्ट्रिक कॅम्पेन हा ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी BEE ज्याला म्हटलं जातं त्यांच्यातर्फे लॉन्च केला गेला आहे, ज्याचा ऑब्जेक्टिव्ह आहे की टू प्रमोट अँड स्प्रेड बेनिफिट्स ऑफ मोबिलिटी, EV चार्जिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर अँड इलेक्ट्रिक कुकिंग, हे त्याचं ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यानंतर याचं इम्प्लिमेंटेशन कोण करतं, तर याचं इम्प्लिमेंटेशन BEE अंडर एजिस ऑफ मिनिस्ट्री ऑफ पॉवर. मिनिस्ट्री ऑफ पॉवरच्या अंतर्गत BEE जी आहे म्हणजे ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी जी आहे ती याचं इम्प्लिमेंटेशन करते. आणि याच्यासाठी स्टेट डेझिग्नेटेड एजन्सी स्थापन केल्या गेल्यात की ज्याला BEE सपोर्ट करते. त्यानंतर BEE बद्दल देखील माहिती असायला पाहिजे, जी की 2002 मध्ये सेटअप केली गेली होती अंडर द प्रोव्हिजन्स ऑफ एनर्जी कन्झर्वेशन ॲक्ट 2001. त्याच्यानंतर पुढची जी स्कीम आहे ती आहे फेम इंडिया. तर फेम इंडिया स्कीम हे देखील माहिती असायला पाहिजे. तर फेम इंडियाचा जो लॉंग फॉर्म आहे किंवा ती स्कीम जी आहे ती आहे फेम फास्टर ॲडॉप्टेशन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेकल्स इन इंडिया स्कीम. हा फेम इंडियाचा लॉंग फॉर्म आहे. तर ती देखील गो इलेक्ट्रिक कॅम्पेनच्या अनुषंगानं माहिती असायला पाहिजे. पुढचा जो पॉईंट आहे 8 नंबरची जी बीट आहे ती आहे जॉईंट कॉम्प्रेहेन्सिव्ह प्लॅन ऑफ ॲक्शन, ज्याला JCPOA म्हटलं जातं, जी फेमसली इराण न्यूक्लिअर डील या नावाने ओळखली जाते. तर ते बेसिकली एक ॲग्रीमेंट आहे जे इराण आणि P5+1 कंट्रीजमध्ये झालं होतं. तर P5+1 काय आहे, तर P5 म्हणजे आपले UNSCचे जे 5 परमनंट मेंबर्स आहेत ते 5 परमनंट मेंबर्स +1 म्हणजे जर्मनी. UNSCचे 5 परमनंट मेंबर्स आणि +1 म्हणजे जर्मनी आणि इराण यांच्यामध्येही ॲग्रीमेंट झाली होती 2015 मध्ये. तर ती न्यूक्लिअर प्रोग्रॅमशी रिलेटेड होती, जी की ॲन ॲग्रीमेंट ऑफ इरानियन न्यूक्लिअर प्रोग्राम रिच्ड इन व्हिएन्ना ऑन जुलै 14, 2015 अशी ओळखली जाते. तर या अंतर्गत इराणवरती काही बंधनं लादली गेली, जसं की त्यांना स्टॉक पाईल ऑफ मीडियम एनरिच्ड युरेनियम, त्यानंतर स्टॉक पाईल ऑफ लो एनरिच्ड युरेनियम जो आहे तो कमी करणं किंवा 98% खाली आणण्याची बंधनं घातली गेली, जे की की कॉम्पोनंट समजले जातात न्यूक्लिअर वेपन्सच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये. त्यानंतर या अनुषंगाने म्हणजे न्यूक्लिअरच्या अनुषंगाने पुढचा जो पॉईंट महत्त्वाचा माहिती असायला पाहिजे तो म्हणजे इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी, ज्याला IAEA म्हटलं जातं. तर त्या अनुषंगाने त्याचं हेडक्वार्टर व्हिएन्ना ऑस्ट्रेलियामध्ये आहे, जे पीसफुल यूज ऑफ न्यूक्लिअर एनर्जीचं प्रमोशन करतं. त्यानंतर 9वी जी बीट आहे आपली आजची ती आहे 9 नंबरची मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट 1961. मॅटर्निटी बेनिफिट ॲक्टच्या अनुषंगाने काही चर्चा सुरू होती, जो की 2017 मध्ये देखील अमेंड केला गेला होता. तर त्या अनुषंगाने बरीचशी चर्चा आहे. तर त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, मेन ऑब्जेक्टिव्ह या कायद्याचं टू प्रमोट द एम्प्लॉयमेंट ऑफ विमेन ड्युरिंग द टाईम ऑफ मॅटर्निटी अँड एंटायटल देम फुल पेड लिव्ज.
तर पूर्ण पेड लिव्ज त्यांना देण्याच्या अनुषंगाने आणि विमेन एम्पॉवरमेंटला चालना देण्याच्या अनुषंगाने ही योजना किंवा हा कायदा आणला गेला होता. तर याच्यामध्ये 2017ला अमेंडमेंट केली गेली होती आणि ही अमेंडमेंट अशी सांगते की 12 आठवड्यांचा जो काही पेड लिव्ह भेटत होती तर ती वाढवून 26 आठवडे अशी करण्यात आली. त्याच्यानंतर हा रिसेंटली ही चर्चेमध्ये आली आहे. तर त्याच्यामध्ये सांगितले गेले की क्रीश फॅसिलिटी जी आहे ती अवेलेबल असायला पाहिजे. त्यानंतर वर्क फ्रॉम होमचा बेनिफिट देखील या अंतर्गत म्हणजे मॅटर्निटी बेनिफिट अंतर्गत असायला पाहिजे. हे या काही नवीन गोष्टी त्याच्यामध्ये ॲड केल्या गेल्या. त्यानंतर या अनुषंगाने मॅटर्निटी बेनिफिट ॲक्टच्या अनुषंगाने प्रधानमंत्री मातृवंदना योजना जी आहे ती माहिती असायला पाहिजे, जी 2016मध्ये सुरू केली गेली होती, विच इज अ पॅन इंडिया प्रोग्राम ऑफ मॅटर्निटी बेनिफिट असं त्याला म्हटलं जातं. आणि याच्या अंतर्गत 6,000 रुपयांची जी काही धनराशी आहे ती प्रेग्नेंट वुमेन्सला आणि लॅक्टेटिंग मदर्सना दिली जाते. त्याच्यानंतर पुढची जी योजना आहे जी मॅटर्निटी बेनिफिट अंतर्गतच येते ती म्हणजे सुरक्षित मातृत्व आश्वासन योजना, ज्याच्यामध्ये फ्री हेल्थ केअर फॅसिलिटीज पुरवल्या जातात. याचा शॉर्ट फॉर्म आहे सुमन, सुरक्षित मातृत्व आश्वासन स्कीम. त्यानंतर पुढची 10 नंबरची जी बीट आहे ती आहे इंडिया ऑस्ट्रेलिया सर्क्युलर इकॉनॉमी हॅकॅथॉन, जी रिसेंटली करंटमध्ये होती. तर ती कोणाकडून ऑर्गनाईज केली जाते? इट इज ऑर्गनाइज्ड बाय अटल इनोव्हेशन मिशन प्लस CSIRO, जी ऑस्ट्रेलियाची एक एजन्सी आहे. तर या दोघांच्या संयुक्त विद्यमाने ती आयोजित केली जाते. त्यानंतर इंडिया ऑस्ट्रेलिया सर्क्युलर इकॉनॉमी हॅकॅथॉन जी आहे ती जी टर्म आहे ती 4 जून 2020च्या एका व्हर्च्युअल समिटमध्ये सगळ्यात पहिल्यांदा कॉइन केली गेली होती, ज्याचा फोकस असेल आयडेंटिफिकेशन अँड डेव्हलपमेंट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी सोल्युशन्स बाय स्टुडंट्स, स्टार्टअप्स अँड MSME ऑफ बोथ द नेशन्स, इंडिया अँड ऑस्ट्रेलिया. तर त्या अनुषंगाने हे कोण ऑर्गनाईज करतं, त्याचं उद्दिष्ट काय आहे आणि टर्म कधी कॉइन केली गेली होती, या गोष्टी माहिती असायला पाहिजेत. पुढचा जो पॉईंट आहे 11 नंबरचा तो आहे सर्क्युलर इकॉनॉमी. आता सर्क्युलर इकॉनॉमी म्हणजे काय, हा आहे असा बीट पूर्वपरीक्षेला विचारला जाऊ शकतो. म्हणजे कन्सेप्ट काय आहे त्या अनुषंगाने. तर त्याचं मिनिंग जर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर इकॉनॉमी वेअर प्रोडक्ट्स आर डिझाईन्ड फॉर रियूज, ड्युरेबिलिटी अँड रिसायकलेबिलिटी, म्हणजे असे प्रोडक्ट्स की जे तयार केल्यानंतर त्याचा रियूज करता येईल, त्याची ड्युरेबिलिटी ही जास्त कालावधीसाठी असेल. आणि हे एक रिस्पॉन्स टू लिनियर प्रोसेस किंवा लिनियर चेन प्रोसेसला एक रिस्पॉन्स म्हणून सर्क्युलर इकॉनॉमी टर्म पुढे आली आहे. आता ही लिनियर प्रोसेस काय आहे, तर लिनियर प्रोसेसमध्ये कच्चा माल घेतला जातो, कच्च्या मालावरती प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर केलं जातं, त्याचं डिस्ट्रीब्युशन केलं जातं आणि त्याची लाईफ स्पॅन संपल्यानंतर ते डिस्कार्ड केलं जातं. तर ही एक लिनियर म्हणजे एका रेषेमध्ये असणारी प्रक्रिया आहे. तर याला रिस्पॉन्स म्हणून सर्क्युलर इकॉनॉमी नावाची कन्सेप्ट पुढे आली आहे की जी शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे प्रोडक्टचा यूज संपल्यानंतर त्याची एक्सपायरी डेट झाल्यानंतर ते डिस्कार्ड करण्याऐवजी त्यातल्या किती गोष्टी रिसायकल करता येतील आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून त्याचा कसा पुनर्वापर करता येईल ह्या अनुषंगाने सर्क्युलर इकॉनॉमी ही टर्म पाहिली जाते. तर या सर्क्युलर इकॉनॉमीच्या अनुषंगाने याला ग्लोबल रिस्पॉन्सेस काय आहेत, जसं की जर्मनी आणि जपानने सर्क्युलर इकॉनॉमी हे एक बाइंडिंग प्रिन्सिपल बनवलेलं आहे. त्यासोबतच चीनने याच्यावरती एक कायदा बनवलेला आहे की जो कंपल्सरी सर्क्युलर इकॉनॉमीचं प्रमोशन करतो, ज्या कायद्याचं नाव आहे सर्क्युलर इकॉनॉमी प्रमोशन लॉ. हा चीनने बनवलेला कायदा आहे. आता भारतामध्ये काय आहे म्हणजे सर्क्युलर इकॉनॉमीला भारताने काय रिस्पॉन्स दिलेला आहे, तर भारत देखील ऑलरेडी सर्क्युलर इकॉनॉमीच्या पाथवरती आहे असं म्हटलं जातं. जसं की इंटरनॅशनल प्रोडक्टिव्हिटी काउन्सिल जी आहे त्यांनी 2019 मध्ये प्रोडक्टिव्हिटी वीक जो होता 2019 त्याची थीमच ठेवली होती सर्क्युलर इकॉनॉमी फॉर प्रोडक्टिव्हिटी अँड सस्टेनेबिलिटी. त्यानंतर डिजिटल इंडिया जो कॅम्पेन आहे त्याच्यामध्ये देखील इलेक्ट्रॉनिक वेस्ट जो आहे तर त्या इलेक्ट्रॉनिक वेस्टचा रिसायकलिंग कसं करायला पाहिजे या अनुषंगाने काही डिजिटल इकॉनॉमीमध्ये डिजिटल इंडियामध्ये देखील तरतुदी आहेत. त्यानंतर स्वच्छ भारत मिशन हे देखील मेकिंग वेल्थ आउट ऑफ वेस्ट या अनुषंगाने प्रयत्न करत असलेलं दिसून येतं. त्यानंतर पुढचा जो 12 नंबरची जी बीट आहे ते आहे टेबल टॉप रनवेच्या अनुषंगाने. म्हणजे काझीकोडे एअरपोर्ट जो आहे त्या एअरपोर्टवरती जो परवा जी काही दुर्घटना घडली तर त्या अनुषंगाने टेबल टॉप रनवेज काय आहे ही कन्सेप्ट माहिती असायला पाहिजे. जसं की त्याचा मिनिंग येतो की दे आर जनरली कन्स्ट्रक्टेड बाय चॉपिंग ऑफ द टॉप ऑफ द हिल ऑर प्लॅटू, म्हणजे पर्वत किंवा टेकडी असेल किंवा डोंगर असेल तर त्याचा जो वरचा भाग आहे तो चॉप करून तो सरफेस जो आहे तो प्लेन करून तिथं तो रनवे बनवला जातो, त्याला टेबल टॉप रनवे असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीचा जो रनवे आहे तो लँडिंगसाठी थोडासा क्रिटिकल समजला जातो, जसं की तो एक ऑप्टिकल इल्युजन क्रिएट करतो की त्या रनवेबद्दल, त्यामुळे तो एक थोडा डिफिकल्ट समजला जातो. तर या अनुषंगाने म्हणजे ज्या दुर्घटना घडत आहेत त्या टेबल टॉप रनवेजमुळं घडत आहेत का या अनुषंगाने चर्चा सुरू होती. तर त्या अनुषंगाने पुढची गोष्ट जी की भारतामध्ये एकूण किती टेबल टॉप रनवेज आहेत, तर एकूण जे एअरपोर्ट्स आहेत भारतामध्ये त्याच्यामध्ये एकूण 5 असे एअरपोर्ट्स आहेत जे टेबल टॉप रनवेज म्हणून ओळखले जातात, ज्याच्यामध्ये शिमला आणि कुल्लू
कुल्लू हिमाचल प्रदेशमध्ये, त्यानंतर कोझिकोडे अँड कन्नूर केरळमध्ये आणि पॅयॉंग म्हणून सिक्कीममध्ये आहे. हे 5 जे आहे ते टेबल टॉप रनवेज आहेत. तर या अनुषंगाने जे एअरोप्लेनचे ॲक्सिडेंट जे होतात तर त्याच्या अनुषंगाने एक ब्युरो आहे, तो देखील माहिती असायला पाहिजे. एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो AAIB जो आहे, ज्याची स्थापना 2011 मध्ये करण्यात आली होती, विच इज अटॅच्ड ऑफिस ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडर द मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन. सिव्हिल एव्हिएशन मंत्रालयाअंतर्गत ती काम करते. आणि जो एक ॲक्ट आहे त्याच्या अनुषंगाने एअरक्राफ्ट इन्व्हेस्टिगेशन ऑफ ॲक्सिडेंट्स अँड इन्सिडेंट्स रूल 2012 ह्या कायद्याअंतर्गत ते काम करते, विच इज रिस्पॉन्सिबल फॉर क्लासिफिकेशन ऑफ सेफ्टी अक्युरन्सेस. त्यानंतर पुढची जी बीट आहे आपली 13वी ती आहे शी बॉक्स. तर शी बॉक्स काय आहे ते माहिती असायला पाहिजे. ऑनलाईन कंप्लेंट मॅनेजर सिस्टीम फॉर रजिस्टरिंग कंप्लेंट्स रिलेटेड टू सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्कप्लेस. मिनिस्ट्री ऑफ वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंटच्या अंतर्गत सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्कप्लेसच्या तक्रारी दाखल करून घेण्यासाठी शी बॉक्स नावाचा एक पोर्टल सुरू करण्यात आलेला आहे. त्यानंतर शी बॉक्सप्रमाणेच शी बॉक्स नावाची एक योजना आहे, ही लगेच बघून घ्यायला पाहिजे. म्हणजे शी बॉक्स झाली सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्कप्लेस मिनिस्ट्री ऑफ वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंटच्या अंतर्गत. तर शी बॉक्स जो आहे तर ती तेलंगणाने सुरू केलेली आहे, म्हणून तो शी बॉक्स अशी योजना आहे, विच इज अगेन सिंगल विंडो ॲक्सेस टू एव्हरी विमेन. ह्याच्यामध्ये सर्व विमेन म्हणजे ऑर्गनाइज्ड अनऑर्गनाइज्ड सेक्टर असेल सर्व विमेनचा समावेश ह्या योजनेअंतर्गत करण्यात आलेला आहे. सिंगल विंडो ॲक्सेस टू एव्हरी विमेन फॉर कंप्लेंट्स रिलेटेड टू सेक्शुअल हॅरॅसमेंट बाय तेलंगणा स्टेट गव्हर्नमेंट. त्यानंतर शी बॉक्स झाली, शी बॉक्स झाली. त्यानंतर पोस्को ई बॉक्स नावाची एक योजना आहे, ती देखील लगेच पाहून घ्यायला पाहिजे. पोस्को ई बॉक्स जी आहे ती ऑनलाईन कंप्लेंट मॅनेजमेंट सिस्टम फॉर इझी अँड डायरेक्ट रिपोर्टिंग ऑफ सेक्शुअल ऑफेन्सेस अगेन्स्ट चिल्ड्रन. म्हणजे पोस्को ई बॉक्स जी आहे ती सेक्शुअल ऑफेन्सेस अगेन्स्ट चिल्ड्रनच्या संदर्भात सुरू केलेला ई बॉक्स आहे, जो की अगेन एक ऑनलाईन पोर्टल आहे ज्याच्यावरती तक्रारी दाखल करून घेतल्या जातात, विच इज अंडर NCPCR. त्यानंतर पुढची जी बीट आहे 14वी ती आहे ड्राफ्ट ब्ल्यू इकॉनॉमी पॉलिसी, विच इज रोल्ड आउट बाय मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सेस. मिनिस्ट्रीज आपल्याला पूर्वपरीक्षेच्या अनुषंगाने महत्त्वाचे आहेत. म्हणजे एखादी योजना असेल, स्कीम असेल किंवा एखादा प्रोग्राम असेल तर तो कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येतो हे प्रिलिम्सला बऱ्याचदा विचारलेलं आहे. जसं की ड्राफ्ट ब्ल्यू इकॉनॉमी पॉलिसी ही मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सेसच्या अंतर्गत तयार केली गेली आहे, विच इज इन लाईन विथ इंडियाज विजन ऑफ न्यू इंडिया बाय 2030. आता ही जी पॉलिसी डॉक्युमेंट आहे तर ते 10 कोर डायमेन्शन्स सांगते. म्हणजे पॉलिसी डॉक्युमेंट हायलाइटेड ब्ल्यू इकॉनॉमी ॲज वन ऑफ द 10 कोर डायमेन्शन्स फॉर नॅशनल ग्रोथ. आणि याचं जे मुख्य एम आहे या ब्ल्यू इकॉनॉमीचं ते आहे की या पॉलिसीचं एनहान्स कॉन्ट्रीब्युशन ऑफ ब्ल्यू इकॉनॉमी टू GDP. म्हणजे GDPमध्ये ब्ल्यू इकॉनॉमीचं कॉन्ट्रीब्युशन कशा पद्धतीने वाढवलं जाईल या अनुषंगाने ही पॉलिसी भाष्य करते. त्याच्यानंतर 15वी जी बीट आहे ती ब्ल्यू इकॉनॉमी म्हणजे काय नेमकं, तर ती कन्सेप्ट कुठं सगळ्यात पहिल्यांदा आली या अनुषंगाने पाहायला पाहिजे. जसं की ब्ल्यू इकॉनॉमी ही कन्सेप्ट 2010 मध्ये गुंटूर पॉली यांचं एक पुस्तक आलं होतं, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ती उल्लेखली गेली. ज्या पुस्तकाचं नाव होतं द ब्ल्यू इकॉनॉमी 10 years 100 इनोव्हेशन्स अँड 100 million जॉब्स. या पुस्तकामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ब्ल्यू इकॉनॉमी ही टर्म कॉइन केली गेली, विच ॲडव्होकेट्स ग्रीनरिंग ऑफ ओशियन डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजीज. ग्रीनिंग ऑफ ओशियन डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजीज याचा भर कशावरती आहे, विच एम्फसाइजेस ऑन इंटिग्रेशन ऑफ डेव्हलपमेंट ऑफ ओशियन इकॉनॉमी विथ सोशल इन्क्लुजन, एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी कंबाइंड विथ इनोव्हेटिव्ह बिझनेस मॉडेल्स. याच्यावरती त्याचा भर असेल. तर ब्ल्यू इकॉनॉमीच्या अनुषंगाने काही स्कीम्स असतील तर त्या पाहून घेणं गरजेचं आहे. जसं की इंडिया नॉर्वे टास्क फोर्स ऑन ब्ल्यू इकॉनॉमी फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट. हा टास्क फोर्स जो आहे इंडिया नॉर्वे टास्क फोर्स तर तो ब्ल्यू इकॉनॉमीच्या अनुषंगाने असल्याने माहिती असायला पाहिजे. त्यानंतर ओ स्मार्ट नावाची जी स्कीम आहे विच एम्स ॲट रेग्युलेटेड यूज ऑफ ओशियन्स मरीन रिसोर्सेस. ओ स्मार्ट ही माहिती असायला पाहिजे. त्यानंतर नॅशनल फिशरीज पॉलिसी जी की ब्ल्यू ग्रोथ इनिशिएटिव्हला प्रमोट करते, त्यामुळे ही देखील ब्ल्यू इकॉनॉमी पाहित असताना माहिती असायला पाहिजे. आणि SDG 14 विच इज लाईफ बिलो वॉटर ते देखील माहिती असायला पाहिजे. त्यानंतर 16वी जी बीट आहे ती आहे क्लासिकल लँग्वेज स्टेटसबद्दल. मग क्लासिकल लँग्वेज स्टेटसच्या ज्या गाईडलाईन्स आहेत तर त्या गाईडलाईन्स कोणती मिनिस्ट्री डिक्लेअर करते हा प्रिलिम्सला विचारला जाऊ शकतो. जसं मगाशी म्हटलं की मिनिस्ट्री हा क्वेश्चन प्रिलिम्सचा फेमस आहे, तर क्लासिकल लँग्वेज स्टेटस जो आहे त्याच्या गाईडलाईन्स मिनिस्ट्री ऑफ कल्चर डिक्लेअर करते. तर त्या गाईडलाईन्स देखील परीक्षेला विचारल्या जाऊ शकतात, ज्याच्यामध्ये भाषा किती प्राचीन आहे, त्याचं साहित्य किती श्रेष्ठ आहे, त्या भाषेचं वय काय आहे, स्वतःचं स्वयंभूपण असेल भाषेचं, त्यानंतर प्राचीन भाषा आणि आधुनिक
भाषा यांचा जो गाभा आहे त्याच्याबद्दल ज्या तरतुदी असतील, तर ज्या 4 तरतुदी आहेत ज्या मिनिस्ट्री ऑफ कल्चरने डिक्लेअर केलेत त्या माहिती असायला पाहिजेत. त्यानंतर सध्या 6 लँग्वेजेस अशा आहेत की ज्या क्लासिकल लँग्वेजचा स्टेटस एन्जॉय करतात, ज्याच्यामध्ये तमिळ लँग्वेज जी सगळ्यात पहिल्यांदा क्लासिकल लँग्वेज म्हणून डिक्लेअर केली गेली 2004 साली, 2005 संस्कृत, 2008 कन्नडा, 2008लाच तेलुगू, मल्याळम 2013 आणि ओडिसा 2014. या संदर्भात प्राध्यापक रंगनाथ पाठारे कमिटी जी आहे ती माहिती असायला पाहिजे, जी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या अनुषंगाने नियुक्त केली गेली होती. 17वा जो आपला पॉईंट आहे तो आहे खेलो इंडिया स्कीमच्या अनुषंगाने, ज्याचं मुख्य ध्येय आहे टू सेक्युअर लार्ज नंबर ऑफ मेडल्स अँड प्रोपेलिंग इंडिया अमंग टॉप 10 रँक्ड नेशन्स ॲट द लॉस एंजेलिस 2028 ऑलिम्पिक्स. तर 2028चा जो ऑलिम्पिक आहे त्याच्यामध्ये टॉप 10 रँक्ड नेशन्समध्ये भारताचं स्थान असायला पाहिजे. या अनुषंगाने खेलो इंडिया स्कीम सुरू केली गेली होती, जी की गुजरातमध्ये खेल महाकुंभ नावाचं एक स्पर्धा व्हायच्या, तर त्याच्यावर आधारित ही स्कीम लॉन्च केली गेली आहे. तर खेलो इंडिया स्कीमच्या अनुषंगाने म्हणजे ते पाहत असताना इतर गोष्टी ज्या पाहायला पाहिजेत त्या म्हणजे खेलो इंडिया यूथ गेम्स ज्या 2021च्या हरियाणामध्ये होणार आहेत, त्यानंतर खेलो इंडिया विंटर गेम्स ज्या 2021च्या गुलमार्ग जम्मू आणि काश्मीर याच्यामध्ये होणार आहेत. म्हणजे खेलो इंडिया यूथ गेम्स असतील, त्यानंतर खेलो इंडिया विंटर गेम्स असतील, या माहिती असायला पाहिजेत. पुढचा जो आहे की म्हणजे कोणत्या 3 स्कीम्सना मर्ज करून खेलो इंडिया स्कीम बनवली गेली, तर त्याच्यामध्ये होती राजीव गांधी खेल अभियान, पुढचा होता अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर स्कीम आणि पुढची नॅशनल स्पोर्ट्स टॅलेंट सर्च. त्यानंतर पुढचा जो 18वा आपला बीट आहे आजचा तो आहे की खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये नव्याने 4 खेळांचा समावेश केला गेलेला आहे. तर हे नव्याने 4 समाविष्ट केले गेलेले खेळ आहे असे आपल्याला पूर्वपरीक्षेला विचारले जाऊ शकतात. तर ते 4 खेळ कोणते आहेत, त्याच्यामध्ये पहिला आहे गतका, दुसरा आहे कलारीपयट्टू, तिसरा आहे थांग ता आणि चौथा आहे मल्लखांब. तर या अनुषंगाने ज्या डिटेल्स माहिती असायला पाहिजे त्या म्हणजे गतका हा जो खेळ आहे जो इंडिजिनियस स्पोर्ट म्हणून ओळखला जातो, विच इज ट्रॅडिशनल फायटिंग स्टाईल ऑफ निहांग सिख वॉरियर्स. निहांग सिख वॉरियर्स जे आहेत त्यांची पारंपरिक ती फायटिंग स्टाईल म्हणून ओळखली जाते, विच इज ओरिजिनेटेड इन पंजाब. म्हणजे गतकाचं ओरिजिनेटेड पंजाबमध्ये त्याचं ओरिजिन झालेलं आहे असं म्हटलं जातं. विच इज यूज्ड ॲज सेल्फ डिफेन्स अँड स्पोर्ट्स, म्हणजे सेल्फ डिफेन्स आणि स्पोर्ट दोन्ही म्हणून तो वापरला जातो. त्यानंतर कलारीपयट्टू जो आहे, तर कलारी हे काय आहे, कलारी हे एक इंडियन मार्शल आर्ट आहे ज्याचं ओरिजिन केरला किंवा मॉडर्न डे केरलामध्ये असं म्हटलं जातं. तर कलारी म्हणजे काय, कलारी इज अ प्लेस वेअर मार्शल आर्ट प्रॅक्टिस्ड. कलारी असं ठिकाण आहे की जिथं मार्शल आर्टचा सराव केला जातो, प्रॅक्टिस केली जाते. त्याचा मिनिंग असा होतो की थ्रेशिंग फ्लोअर ऑर बॅटलफील्ड. पण कलारीबद्दल आणखी एक गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे, जे की कलारी हा जो शब्द आहे तो तमिळ संगम लिटरेचरमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आला होता. त्यानंतर थांग ता जो आहे, तर थांग ता हा काय प्रकार आहे, तर मणिपूरमध्ये एक फेमस मार्शल आर्ट आहे ज्याचं नाव आहे हुएन लॅलोंग. हुएन लॅलोंग नावाची जी मार्शल आर्ट आहे तर त्याच्यामध्ये 2 प्रकार पडतात. एक आहे जो आर्म्ड बॅटल म्हणतात आणि दुसरा आहे तो अनआर्म्ड फायटिंग म्हणतात. तर त्याच्यामध्ये जे आर्म्ड कॉम्बॅट किंवा बॅटल आहे तर ते म्हणजे थांग ता आणि जे अनआर्म्ड आहे ते म्हणजे सरित सारक. तर याच्यामधलं जो थांग ता आहे त्याचा समावेश खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये केला गेलेला आहे. आणि चौथा जो आहे तो म्हणजे मल्लखांब, ज्याचं प्रॅक्टिस मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं. त्यानंतर 19वी आपली जी आजची बीट आहे ती आहे योग्य कार्ता प्रिन्सिपल. आता योग्य कार्ता प्रिन्सिपल देखील करंटमध्ये होतं, तर ते काय आहे नेमकं प्रिन्सिपल. योग्य कार्ता प्रिन्सिपल इज अ डॉक्युमेंटेशन ऑफ ह्युमन राईट्स इन द एरियाज ऑफ सेक्शुअल ओरिएंटेशन अँड जेंडर इक्वॅलिटी. जेंडर इक्वॅलिटी अँड सेक्शुअल ओरिएंटेशनच्या अनुषंगाने हे योग्यकर्ता प्रिन्सिपल ओळखलं जातं. तर इंडोनेशियामध्ये एक कॉन्फरन्स भरली होती किंवा एक समिट भरली होती जी की जगातल्या सर्व ह्युमन राईट ॲक्टिव्हिस्ट जे आहेत किंवा जे एक्सपर्ट्स आहेत त्यांची इंडोनेशियामध्ये 2006मध्ये योग्यकर्ता नावाच्या ठिकाणी एक समिट भरली होती. तर त्या समिटमध्ये ही योग्यकर्ता प्रिन्सिपल पुढं आलेलं आहे. तर रिसेंट ज्या काही सुप्रीम कोर्टच्या वर्डिक्ट होते त्या अनुषंगाने योग्यकर्ता प्रिन्सिपल आणखी करंटमध्ये आलेला आहे. याचा मेन्शन देखील म्हणजे योग्यकर्ता प्रिन्सिपलचा मेन्शन जस्टिस RF नरिमन्नी सेक्शन 377 ऑफ द IPC ज्यावेळी त्याचा काही पार्ट डिक्रिमिनलाइज केला गेला तर त्यावेळी त्याचा मेन्शन जस्टिस RF नरिमन्नी त्यांच्या वर्डिक्टमध्ये केला होता. त्यानंतर पुढची जी 20 नंबरची बीट आहे आजची ती आहे काराकल. काराकल ही आपण स्पेसीज इन न्यूज या अंतर्गत बघू शकतो. तर नॅशनल बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफ जो आहे त्याने काराकलला क्रिटिकली एंडेंजर्ड स्पेसीजमध्ये इन्क्लूड केलेलं आहे. तर या अनुषंगाने माहिती असणं म्हणजे काराकल स्पेसीज कुठं सापडते. यावर्षी 2020च्या पूर्वपरीक्षेला ग्रेट इंडियन बस्टर्डवरती प्रश्न विचारला होता, म्हणजे त्याचं रिजन कोणतं आहे, कोणत्या रिजनमध्ये सापडते. स्पेसीज इन न्यूज पाहत असताना
महत्त्वाच्या गोष्टी ज्या पाहायला पाहिजेत म्हणजे त्याचा स्टेटस काय आहे, IUCN स्टेटस त्याचा काय आहे, त्यानंतर त्याला थ्रेट्स कोणत्या आहेत हे देखील महत्त्वाचं आहे. जसं की यावर्षी ग्रेट इंडियन बस्टरबद्दल थ्रेट्स त्याच्या विचारल्या होत्या. मग हा जो काराकल जो आहे तर तो मीडियम साईज्ड वाईल्ड कॅट आहे. एक मीडियम साईज्ड वाईल्ड कॅट म्हणून त्याला ओळखलं जातं, जो की राजस्थान आणि गुजरात या 2 राज्यांच्या रिजनमध्ये सापडतो. त्यानंतर याचे काही जे फोसाइल्स आहेत ते इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनमध्ये देखील सापडलेले आहेत. त्यानंतर हा जो कॅराकल आहे ज्याला वाईल्ड कॅट म्हटलं जातं तर तो एशियामध्ये म्हणजे एशियामध्ये त्याचं जी काही संख्या आहे ती डिक्लाईन होत चालली आहे, बट विच इज फ्लरिशिंग इन द पार्ट ऑफ आफ्रिका. आफ्रिकामध्ये त्याची संख्या जी आहे ती वाढायला लागली, त्यामुळे त्याचा IUCN स्टेटस हा लिस्ट कन्सर्न आहे. त्यानंतर याचा जो मेन्शन आहे, कॅराकलचा जो मेन्शन आहे तो संस्कृतच्या काही जे आपण म्हणतो संस्कृतच्या ज्या काही जुन्या कथा आहेत तर त्याच्यामध्ये देखील येतो, ज्याच्यामध्ये त्याचा उल्लेख दीर्घ कर्ण म्हणजे मोठे कान असणारा दीर्घ कर्ण या अनुषंगाने या कॅटचा तिथे उल्लेख आहे किंवा ज्याला लॉंग इयर्ड असं म्हटलं जातं. त्यानंतर याचा मेन्शन अबुल फजल्स अकबरनामा, अबुल फजलचा जो अकबरनामा आहे त्याच्यामध्ये हंटिंग ॲनिमल इन द टाईम ऑफ अकबर, अकबरच्या काळामध्ये हा हंटिंग ॲनिमल म्हणून असा त्याचा उल्लेख अबुल फजलच्या अकबरनामामध्ये आहे. त्यानंतर रॉबर्ट क्लाइव्हने प्लासीची जी 1757ला लढाई झाली होती तर त्या लढाईमध्ये सिराजुद्दौलाला हरवल्यानंतर रॉबर्ट क्लाइव्हला हा जो कॅराकल आहे किंवा दीर्घ कर्ण जो आहे तो भेट दिला गेला होता असा देखील उल्लेख सापडतो. त्यानंतर पुढचा जो आहे 21वा शेवटचा आजचा बीट आहे तो आहे केटोप्रोफेनबद्दल. तर केटोप्रोफेन काय आहे तर केटोप्रोफेनला रिसेंटली बांगलादेशमध्ये बॅन केलेला आहे. तर तो केटोप्रोमेन विच इज रिसेंटली बॅन्ड इन द बांगलादेश इज अ पेन किलर. मग पेन किलर हे जे असेल तर मग डायक्लोफिनॅक आणि केटोप्रोफेन ह्या ज्या 2 पेन किलर आहेत या नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्ज म्हणून ओळखल्या जातात, ज्या की प्रायमरी थ्रेट टू वल्चर्स ऑफ साऊथ आफ्रिका, साऊथ आफ्रिकामधील वल्चर्सला प्रायमरी थ्रेट म्हणून त्या ओळखल्या जातात, विच इज रिस्पॉन्सिबल फॉर कॅटेस्ट्रॉफिक 99.9% डिक्लाइन ऑफ व्हाईट रम्प्ड वल्चर्स इन द रिजन. त्यानंतर इंडियाने डायक्लोफिनॅकला ऑलरेडी 2006 मध्येच बॅन केलं होतं. तर हे बॅनिंग कोण करतं तर ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अशा पद्धतीचे बॅन करते. त्यामुळे DGCA बद्दल देखील आपल्या DCGA बद्दल देखील आपल्याला माहिती असायला पाहिजे किंवा ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया जो आहे तो माहिती असणं गरजेचं आहे. तर या आजच्या इम्पॉर्टंट 21 बिट्स होत्या. धन्यवाद.